मंडळी, सध्या रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी या चित्रपटामुळे स्वराज्याच्या इतिहासातील अनेक सुवर्णपानं पुन्हा एकदा उलगडली जात आहेत. याच निमित्ताने एका अशा महापराक्रमी व्यक्तिमत्वाची चर्चा होत आहे ज्यांच्या तलवारीच्या धाकेने एकेकाळी दख्खन आणि कर्नाटक थरथर कापायचं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू राजपुत्र संभाजी शहाजी भोसले. खरं तर त्यांचा पराक्रम अफाट होता, पण दुर्दैवाने तो इतिहासात आज अनेकांना माहीत नाही. म्हणूनच थोरल्या संभाजीराजांचा इतिहास नेमका काय होता, त्यांचा अंत नेमका कसा झाला, त्यांच्या पुढच्या पिढीचं काय झालं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर थोरले संभाजी महाराज हयात असते तर ते स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले असते का? या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आहे. मंडळी, इतिहास हा फक्त घडलेल्या घटनांचा संग्रह नसतो, तो आपल्या अस्तित्वाचा पाया असतो. पण याच इतिहासात अनेक अशी व्यक्तिमत्वे आहेत जी काळाच्या ओघात हरवत चाललेली आहेत, ज्यांनी पराक्रम गाजवला, जबाबदाऱ्या पेलल्या, पण तरीही त्यांच्या कार्याची नोंद तितक्या ठळकपणे झाली नाही. आणि अशाच दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे शहाजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले संभाजीराजे भोसले. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा उल्लेख मोठ्या अभिमानाने आणि तपशीलवार केला जातो. पण त्याच घराण्यातील थोरले संभाजीराजे मात्र इतिहासाच्या पानांमध्ये अत्यंत अल्प उल्लेखात अडकून राहिलेले दिसतात. शहाजीराजे भोसले हे दूरदृष्टीचे, राजकारणात परंपरागत आणि अनेक प्रदेशांमध्ये आपली सत्ता टिकवून ठेवणारे सरदार होते. त्यांच्या वैवाहिक आयुष्याकडे पाहिलं तर त्यांच्या 3 पत्नी होत्या. पहिल्या राजमाता जिजाबाई, ज्या सिंदखेड राजाच्या लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या आणि ज्यांच्या पोटी थोरले संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. दुसऱ्या तुकाबाई या मोहिते घराण्यातील होत्या, ज्यांच्या पोटी एकुजी राजे म्हणजेच एकुजी भोसले जन्मले आणि त्यांनी पुढे तंजावर येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली. तर तिसऱ्या नरसाबाई, ज्यांच्या पोटी संताजी यांचा जन्म झाला. म्हणजे भोसले घराण्याचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता कर्नाटक आणि तंजावरपर्यंत पोहोचलेला होता. आणि याच पार्श्वभूमीवर थोरले संभाजीराजे हे केवळ एका सरदाराचे पुत्र नव्हते, तर एक विस्तृत आणि प्रभावी राजकीय परंपरेचे वारसदार होते. इतिहासातील काही उल्लेखांवरून असे दिसते की शहाजीराजांची इच्छा होती की महाराष्ट्रातील स्वराज्याची धुरा शिवाजी महाराजांनी सांभाळावी आणि कर्नाटकातील भागाचा कारभार थोरले संभाजीराजांनी पाहावा. यावरूनच त्यांच्या क्षमतेवरचा विश्वास आणि त्यांच्या नेतृत्व गुणाची जाणीव स्पष्टपणे दिसून येते. कर्नाटकात त्यांचे वास्तव्य हे केवळ सरदार म्हणून नव्हते, तर तेथील राज्यकारभार ते एखाद्या स्वतंत्र राज्याप्रमाणे पाहत होते आणि त्यामुळेच त्यांचा प्रभाव त्या प्रदेशात लक्षणीय होता. काळातील एक प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे. विजापूर दरबारातून फत्तेखान सारखे पराक्रमी सरदार स्वराज्यावर चालून येत असताना एका बाजूला शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आदिलशाही फौजेला सळोकी पळो करून सोडले होते, तर दुसऱ्या बाजूला थोरले संभाजीराजे कर्नाटकात शत्रूंना तितक्याच ताकदीने तोंड देत होते. म्हणजेच दोन्ही भावांनी वेगवेगळ्या आघाड्यावरून एकाच वेळी शत्रूंचा मुकाबला करत स्वराज्याचे रक्षण करण्याचे कार्य केले. पण दुर्दैवाने या पराक्रमाची विस्तृत नोंद इतिहासात आढळत नाही. त्यांच्या जीवनाविषयी माहिती अत्यंत मर्यादित संसाधनामध्ये मिळते, जसे की राधा माधव विलास चंपू, 91 कलमी बकर आणि जे दे शकावली या संसाधनामध्ये त्यांचा उल्लेख आढळतो, पण तोही अपुरा आणि तुटक स्वरूपात. त्यांच्या जन्माविषयी निश्चित माहिती नसली तरी 1626च्या सुमारास त्यांचा जन्म झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. पण मंडळी, मराठ्याच्या इतिहासात काही कथा अशा आहेत ज्या फक्त युद्धाच्या किंवा गडाच्या नसतात, तर त्या नात्यांच्या, विश्वासाच्या आणि बलिदानाच्या असतात. आणि अशीच एक हळवी पण तितकीच अभिमानास्पद कथा आहे शहाजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले संभाजीराजे यांची, जे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, प्रेरणास्थान होते. असे म्हटले जाते की बालपणी शिवाजी महाराजांनी युद्धाचे अनेक डावपेच, शत्रूला कसे गोंधळवायचे, कमी सैन्यातून मोठ्या फौजेला कसे रोखायचे, हे सर्व आपल्या थोरल्या भावाकडून शिकले. आणि म्हणूनच या दोघा भावांमध्ये केवळ रक्ताचे नाते नव्हते, तर परस्परांबद्दल अपार आदर होता, विश्वास होता आणि प्रेम होतं, जे पुढे स्वराज्याच्या उभारणीच्या विचारांमध्येही दिसून येतं. काळ पुढे पुढे सरकत होता आणि मराठ्याच्या सामर्थ्याला आकार येत होता. एकीकडे शिवाजी महाराज मावळत्या स्वराज्याची पायाभरणी करत होते, तर दुसरीकडे थोरले संभाजीराजे कर्नाटकात शहाजीराजांच्या जहागिरीची जबाबदारी सांभाळत होते. दोघेही आपापल्या भूमिकेत तितकेच सक्षम आणि कर्तृत्ववान होते. पण इतिहासातले काही क्षण असे असतात जे सर्व काही बदलून टाकतात. आणि असाच एक काळा क्षण आला 1654 साली, जेव्हा कर्नाटकातील कानगिरी किल्ल्यावर स्वारी करत असताना संभाजी महाराजांनी त्या किल्ल्याला वेढा घातला
शत्रूला पराभूत करण्याची पूर्ण तयारी होती. पण युद्धात फक्त ताकद नाही तर कपट ही असते आणि हाच कपटचा वार त्यांच्यावर झाला. या लढाईत अफजल खान आणि त्यांचा मुलगा फाजल खान हे त्यांच्या विरोधात होते. अफजल खानने सरळ युद्ध करण्याऐवजी कपटीचा मार्ग निवडला आणि कारस्थान रचले आणि त्या गोंधळात एक तोफेचा गोळा संभाजी राजांना लागला आणि क्षणात एक पराक्रमी योद्धा रणांगणावर कोसळला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर तो एका दगाफटक्याचा परिणाम होता आणि त्यामुळेच हा प्रसंग स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात क्लेशदायक अध्यायांपैकी एक मानला जातो. या अखाली निधनाने शहाजीराजे आणि जिजाऊ साहेब यांना जबर धक्का बसला. एका आईने आपला ज्येष्ठ पुत्र गमावला आणि एका वडिलांनी आपल्या आशेचा आधार गमावला. पण याचा खोल परिणाम झाला तो शिवाजी महाराजांच्या मनावर. कारण ज्याच्याकडून त्यांनी युद्धाचे धडे घेतले, ज्याच्यावर त्यांनी भावासारखं नव्हे तर गुरुप्रमाणे विश्वास ठेवला, तोच भाऊ त्यांच्या डोळ्यासमोर इतिहास बनून राहिला. आणि म्हणूनच पुढे अफजल खानाविरुद्ध त्यांच्या मनात जो संताप होता त्यामागे ही वेदना दडलेली होती. पण इथे एक विचार मनात येतो, जर थोरले संभाजीराजे जिवंत असते तर इतिहासाने कोणते वळण घेतले असते? हा प्रश्न जितका रोचक आहे तितकाच विचार करायला लावणार आहे. मराठा परंपरेनुसार थोरला मुलगा हा गादीचा वारसदार असतो. त्यामुळे शहाजीराजे यांच्या पश्चात भोसले घराण्याचा प्रमुख वारसदार म्हणून संभाजीराजे यांचं नाव अग्रक्रमाने आले असते आणि कदाचित तेच पुढे पहिल्या छत्रपती पदावर विराजमान झाले असते. पण इथंच गोष्ट आणखी वेगळी वळण घेते. कारण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हिंदवी स्वराज्य हे सत्तेसाठी नव्हतं तर ते एका विचारासाठी होतं आणि संभाजीराजे हे त्या विचारांचे भागीदार होते. जर ते जिवंत असते तर कदाचित एकाच वेळी दोन आघाड्यांवर स्वराज्याचा विस्तार झाला असता. महाराष्ट्रात शिवाजी महाराज आणि कर्नाटकात संभाजीराजे दोघे स्वतंत्रपणे पण एकाच ध्येयाने काम करत आणि त्यामुळे मराठा साम्राज्याची ताकद दुपटीने वाढली असती. कदाचित शहाजीराजांच्या निधनानंतर दोघे भाऊ दोन स्वतंत्र प्रदेशाचे राजे झाले असते किंवा संभाजीराजांनी आपल्या धाकट्या भावाच्या कार्याचा गौरव करत त्यांना छत्रपती म्हणून पुढे केलं असतं. कारण त्यांच्यात स्पर्धा नव्हती तर एकमेकांबद्दल अभिमान होता. इतिहास मात्र जरतरमध्ये अडकत नाही, तो जे घडलं त्यालाच मान्यता देतो. आणि म्हणूनच थोरले संभाजीराजे हे एक अपूर्ण राहिलेले स्वप्न वाटतात. एक अशी ताकद जी पूर्णपणे फुलण्याआधीच काळाने हेरावून घेतली, तरीही त्यांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि त्याग त्यामुळे ते मराठा इतिहासातील एक महत्त्वाचे, जरी दुर्लक्षित असले तरी तेजस्वी व्यक्तिमत्व ठरतात. त्यांच्या पुढील पिढीबद्दल देखील माहिती अपुरीच आहे. उमाजी हे त्यांचे पुत्र असल्याचा उल्लेख जयदेश एकावलीमध्ये सापडतो. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1654 रोजी झाल्याचे नमूद केले गेले आहे. त्याशिवाय सूरजसिंग आणि मातोजी अशी नावे काही ठिकाणी आढळतात, पण त्यांची ठोस नोंद मराठा संसाधनांमध्ये दिसून येत नाही. उमाजी यांचा पुत्र बहादूरजी यांचा उल्लेख 12 डिसेंबर 1689च्या एका हुकुमदरम्यान आढळतो, ज्यामध्ये भोसले घराण्याची परंपरा नमूद केलेली आहे. यावरून हे स्पष्ट होते की थोरले संभाजीराजे यांचा वंश पुढे चालू राहिला होता. उमाजी यांना विजापूर दरबारातून जहागिरी मिळाली होती आणि ते आपल्या पराक्रमाच्या जोरावर ओळखले जात होते. 1683च्या एका दस्तऐवजात त्यांच्या शौर्याचा उल्लेख आढळतो. मात्र 1677 मध्ये पुण्याजवळील एका युद्धात त्यांना वीरमरण आल्याची नोंद आहे. त्यानंतरच्या काळात त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनीही आपली भूमिका बजावलेली दिसते. जयंतीबाई यांनी 1693 पर्यंत कर्नाटकात वास्तव्य करून दान केल्याचा उल्लेख उपलब्ध आहे. तर मकाऊ भोसले या 1740 पर्यंत जिंती इथे कारभार पाहत असल्याचे पुरावे सापडतात. यावरून इतिहासकारांनी पूर्वी केलेला मकाऊ आणि जयंतीबाई एकच असल्याचा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट होते. या दोघी वेगवेगळ्या व्यक्ती होत्या आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या काळात योगदान दिले होते. पुढे बहादूरजी यांना अपत्य नसल्यामुळे दत्तक परंपरेतून भोसले घराण्याची परंपरा पुढे नेण्यात आली आणि जिंतीकर भोसले घराण्याचा वंश सुरू राहिला. या सर्व घटनांवरून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की थोरले संभाजीराजे हे केवळ एका नावापुरते मर्यादित व्यक्तिमत्व नव्हते, तर त्यांनी आपल्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण त्यांच्या कार्याची योग्य नोंद इतिहासात न झाल्यामुळे ते आजही बहुतांश लोकांना अपरिचित राहिले आहेत. नुकत्याच आलेल्या रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा थोरले संभाजीराजे यांची कथा लोकांसमोर येत आहे आणि हीच खरी संधी आहे या नायकाला योग्य तो मान देण्याची. मंडळी, थोरल्या संभाजीराजांच्या बलिदानाची ही कथा केवळ इतिहास नाही तर ती एक भावना आहे, एक प्रश्न आहे आणि एक प्रेरणा आहे. म्हणूनच थोरले संभाजीराजे यांच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.